एवरीवन, मी शहजाद खान. आज आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री म्हणजेच त्रिकोणमिती. त्रिकोणमिती ही भूमिती या गणिताच्या शाखेची अत्यंत महत्वाची अशी उपशाखा होय. भूमितीमधील अत्यंत जटिल प्रश्न त्रिकोणमितीच्या अभ्यासाने अतिशय सुलभतेने सोडविता येतात. त्रिकोणमितीमध्ये काटकोन त्रिकोणाच्या बाजू व कोन यांचे परस्परातील संबंध यांचा विस्तृत अभ्यास केला जातो. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, बाजू व कोन काढताना तसेच मोठी अंतरे, मोठ्या वस्तूंची उंची, उदाहरणार्थ पर्वत, झाड, उंच टावर्सचे मोजमाप त्रिकोणमितीच्या सहाय्याने आपण सहजपणे करू शकतो. अनेकांना प्रश्न पडतो की या त्रिकोणमितीचा उपयोग काय. तर मी आता सांगितलं की त्रिकोणमितीचा ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग पर्वत, झाड, उंच टावर्स यांचे इझिली मोजमाप करण्यासाठी होतो. याशिवाय अजून त्रिकोणमितीचा जर वापर पाहिला तर त्रिकोणमितीचा वापर आपण ज्या काही बिल्डिंगच्या हाईट आहे त्याच्यासाठी करतो. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा उपयोग करतो त्याचा, म्हणजे त्यानुसार आपण मोजमाप करू शकतो. त्याचप्रमाणे काही क्राईम केसेस मध्ये सुद्धा त्रिकोणमितीचा उपयोग येतो. याशिवाय तुम्ही जे मोबाईल मध्ये नेव्हिगेशन मॅप वापरता, कुठे जायचं असेल तर मोबाईल मध्ये आपण नेव्हिगेशन मॅप लावतो, ते सुद्धा त्रिकोणमितीच्या सहाय्याने तयार झालेले आहे. याशिवाय आपला जो काही देशाचा वगैरे राज्याचा नकाशा राहतो, मॅप राहतो, तो मॅप सुद्धा त्रिकोणमितीच्या सहाय्याने तयार केला गेला. तर याच त्रिकोणमिती या प्रकरणात जे 6 त्रिकोणमितीय गुणोत्तरे येतात त्या सर्व गुणोत्तरांचे कोणत्या कोनाच्या संदर्भात कोणत्या बाजूशी कोणते त्रिकोणमितीय गुणोत्तर होते हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. या गुणोत्तरांना काळजीपूर्वक समजून घेऊन चांगले स्मरणात ठेवा. म्हणजेच याच त्रिकोणमितीच्या प्रकरणात काही ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज येतात, त्रिकोणमितीय गुणोत्तर येतात, याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. तर सर्वात सुरुवातीला आता तुम्ही पाहू शकता आपण एक ट्रायंगल काढलाय, ट्रायंगल ABC. ठीक आहे. या ट्रायंगल मध्ये आपण पाहू शकता 90 अंशाचा कोन आहे, 90 डिग्रीचा आहे, अँगल B. म्हणून जो काही अँगल B 90 डिग्री असल्यामुळे हा ट्रायंगल झाला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. राईट अँगल ट्रायंगल झालाय. राईट अँगल म्हणजेच काटकोन त्रिकोण. तर यामध्ये आपण पाहू शकतो की जो तुमचा अँगल A आहे, ठीक आहे, अँगल इथं तुम्ही A पाहू शकता. ठीक आहे. अँगल A काय दिलाय आपण, थिटा दिलाय, म्हणून मी लिहिला इथं अँगल A थिटा. ठीक आहे. तर AC, ठीक आहे, साइड कोणती AC, फिगर मध्ये पाहू शकता तुम्ही A to C, ही साइड AC काय लिहिला आहे, हायपोटेनियस, म्हणजेच मराठीत म्हणतो आपण कर्ण, म्हणजेच 90 अंशाच्या समोरची जी काही बाजू राहते तिला आपण काय म्हणतो, हायपोटेनियस म्हणतो, कर्ण म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे BC, ही BC पाहू शकता आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा घेतला अँगल. त्या थिटाच्या जे काही सम्मुख भुज आहे, सम्मुख भुजाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अपोजिट साइड, विरुद्ध बाजू, हिची काही विरुद्ध बाजू आहे ती कोणती आहे, BC आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे AB म्हणजे काय, लगतची बाजू, ऍडजस्टंट साइड, म्हणजेच या थिटाच्या लगतची बाजू ऍडजस्टंट साइड कोणती आहे, AB आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण जे काही ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज आहे त्याचा अभ्यास करू. सर्वात पहिला येते आपण त्यामध्ये सर्वात पहिले पाहूया आपण साइन अँगल A. ठीक आहे. साइन अँगल A म्हणजेच काय, साइन थिटा. ठीक आहे. अँगल A म्हणजेच काय, अँगल A साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक आहे. साइन थिटा म्हणजे काय असतो की अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. साइनचा फॉर्म्युला काय राहतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. साइनचा फॉर्म्युला काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइडला आपण काय म्हणतो मराठीत, सम्मुख भुजा म्हणतो, आणि हायपोटेनियसला काय म्हणतो, कर्ण म्हणतो. आताच पाहिला आपण की यामध्ये अपोजिट साइड कोणती आहे आपली, अपोजिट साइड कोणती आहे, BC. ठीक आहे. अपोजिट साइड झाली BC आणि हायपोटेनियस म्हणजे कर्ण कोणता झाला आहे, AC. ठीक आहे. म्हणजे त्याचा त्रिकोणमितीय गुणोत्तर काय झाला, साइनचं BC अपॉन AC या फिगर नुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 2 नंबर आपण पाहूया
साइन नंतर आपण पाहूया कोसाइन. कोसाइन म्हणजेच आपण काय म्हणतो कॉस. ठीक आहे. कॉस थिटा म्हणजे काय होते की ऍडजसंट साइड भागेला हायपोटेनियस. ठीक आहे. ऍडजसंट साइड भागेला हायपोटेनियस. ऍडजसंट साइड कोणती आताच पाहिली आपण. ऍडजसंट साइड म्हणजे ही ऍडजसंट साइड. ठीक आहे. ऍडजसंट साइड म्हणजे AB आणि कर्ण आपला हा आयस. ठीक आहे. वाटलं तिथेही लिहून घेऊ आपण. हायपोटेनियस, अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड. हे आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा. जर इथे थिटा असता तर मग हे झाली असते आपली अपोजिट साइड आणि ही झाली असते आपली ऍडजसंट साइड, म्हणजे चेंज झालं असतं. ठीक आहे. तर इथं काय झालं आपलं AB आणि AB अपॉन काय हायपोटेनियस काय आपलं कर्ण काय AC. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा नंबर येते टँजेंट. टँजेंट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला टॅन थिटा. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला टॅन थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला येते आपला अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड भागेला ऍडजसंट साइड. ठीक आहे. तर अपोजिट साइड काय यामध्ये आताच पाहिलं आपण. अपोजिट साइड BC आणि ऍडजसंट साइड काय आपली ऍडजसंट साइड AB. ठीक आहे. अपोजिट साइड कोणती आहे आपली BC आणि ऍडजसंट साइड कोणती आहे AB. म्हणून फॉर्म्युला काय झाला आपला BC अपॉन AB. ठीक आहे. हे झाले आपले 3 साइन, कॉस आणि टॅन. ठीक आहे. त्याच्यानंतर जो चौथा फॉर्म्युला येते आपला कोसेक. चौथा फॉर्म्युला काय येते आपला कोसेक. ठीक आहे. कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजेच आता कोसेक थिटाचं जर तुम्हाला माहित असेल तर कोसेक थिटा काय राहतो साइन थिटाच्या अपोजिट. ठीक आहे. कोसेक थिटा काय राहतो साइन थिटाच्या काय राहतो. हा जो साइन थिटा आहे याच्या काय राहतो तो विरुद्ध राहतो, अपोजिट राहतो. म्हणजेच काय लिहू शकतो कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1/sin थिटा. ठीक आहे. 1/sin थिटा म्हणजे विरुद्ध, म्हणजेच काय होऊन जाणार हे जे काही रेशो आहे हे काय होऊन जातात विरुद्ध होऊन जातात. म्हणजेच काय होऊन जाणार AC अपॉन BC. ठीक आहे. काय झाले विरुद्ध काय झाले AC अपॉन BC. ठीक आहे. म्हणजे याचा फॉर्म्युला सुद्धा अपोजिट होऊन जाणार. जो कोसेकचा फॉर्म्युला वर हायपोटेनियस येऊन जाणार आणि खाली काय होऊन जाणार अपोजिट साइड, म्हणजे हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 झाले. 5व्या नंबरचा फॉर्म्युला कोणता आपला सेकंड म्हणजे आपण काय लिहितो सेक थिटा. सेक थिटा राहतो ऍडजसंटच्या अपोजिट. कशाचा राहतो ऍडजसंटच्या अपोजिट. आपला जो काही सेक थिटा कशाच्या अपोजिट राहतो कॉसच्या. कशाच्या अपोजिट राहतो कॉसचा. कॉस आपण पाहू शकता. कॉसचा फॉर्म्युला काय ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. तर सेक काय होऊन जाणार हायपोटेनियस भागेला ऍडजसंट. म्हणजेच काय झालाय की सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय झालाय कॉसचा अपोजिट. म्हणजेच इथचा जो AC आहे तो वर चालला जाणार, BC AB काय होऊन जाणार खाली. म्हणजे काय झाला आपला फॉर्म्युला AC अपॉन AB. ठीक आहे. हे झाले 5. आणि शेवटचा आपला 6वा फॉर्म्युला कोणता राहिलाय आता कॉट टँजेंट. ठीक आहे. कोटँजेंट कोणता राहिलाय आपला कोटँजेंट. कोटँजेंटला आपण काय म्हणतो कॉट थिटा. काय म्हणतो आपण कॉट थिटा. कॉट थिटा काय राहत असतो पुन्हा कॉट थिटा राहतो 1 अपॉन टॅन थिटा. ठीक आहे. कॉट थिटा काय राहत असतो 1 अपॉन टॅन थिटा. 1 अपॉन टॅन थिटा म्हणजे जो काही हा टँजेंटचा जो काही फॉर्म्युला पाहता आपण टँजेंटचा अपोजिट होऊन जाणार, म्हणजे ऍडजसंट वर येऊन जाणार आणि अपोजिट काय होऊन जाणार खाली. म्हणजेच जो इथं टँजेंटचा फॉर्म्युला पाहू शकता तुम्ही BC अपॉन AB. तर यामध्ये काय होऊन जाणार AB वर येऊन जाणार आणि BC खाली. म्हणजे फॉर्म्युला काय होऊन जाणार आपला AB अपॉन BC. काय होऊन जाणार आपला AB अपॉन BC. ठीक आहे. याप्रमाणे आपण त्रिकोणमितीय जे काही ट्रिग्नोमेट्रिकल रेशो पाहिले, त्रिकोणमितीय गुणोत्तर पाहिले, यामध्ये आपण पुन्हा पाहू शकतो की साइनचा आपण काढला. साइनचा काय काढला आपण अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट तुम्ही आताच पाहिलं थिटाच आहे म्हणून विथ रिस्पेक्ट टू थिटा अपोजिट कोणती झाली BC आणि हायपोटेनियस कोणता झाला कर्ण आपला AC. आणि साइन थिटाच्याच अपोजिट काय राहतो आपला कोसेक. ठीक आहे. साइन थिटाच्याच अपोजिट कोणता राहतो आपला कोसेक. म्हणजे 1 अपॉन साइन. म्हणून या जो काही फॉर्म्युला आपला अपोजिट साइड आपण हायपोटेनियस, तर कोसेक साठी काय होऊन जाणार हायपोटेनियस वर चालला जाणार आणि अपोजिट खाली. म्हणजे याचा सुद्धा काय होणार तो रेसिप्रोकल होणार, ते अपोजिट होऊन जाणार. म्हणून AC वर गेला आणि BC खाली आला, हे
कोसेक मध्ये. त्याच्यानंतर कॉस थिटाचा फॉर्म्युला ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस आपण पाहिला. ऍडजस्टंट म्हणजे AB आणि हायपोटेनियस म्हणजे AC. पुन्हा आपण सेक काय कोसेक काय राहतो म्हणजे सेक जो राहतो तो कोसेकच्या काय राहतो अपोजिट म्हणजे 1 अपॉन काय राहतो कॉस राहतो. सेक म्हणजे 1 अपॉन कॉस, कॉसच्या काय राहतो अपोजिट. म्हणजे सेक साठी काय होऊन जाणार की हायपोटेनियस वर चालला जाणार, ऍडजस्टंट काय होऊन जाणार खाली. म्हणजेच काय सेक थिटा बरोबर काय झालं कॉसच्या अपोजिट म्हणजे 1 अपॉन कॉस. म्हणून इथं AB अपॉन AC होतं तर इथं काय झालं अपोजिट AC अपॉन AB. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा होता आपला टॅन थिटा काय अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट म्हणजेच BC अपॉन AC झाला. आणि कॉट जो झाला कोटॅन्जंट कॉट थिटा जो झाला तो काय झाला टॅन थिटाचे अपोजिट म्हणजे 1 अपॉन टॅन थिटा. तर इथं टॅन थिटा आपण आताच पाहिला की BC अपॉन AC. तर कॉट थिटा काय झाला आपला AB अपॉन BC. ठीक आहे. याप्रमाणे आपण त्रिकोणमितीचे गुणोत्तरे शिकलो.